और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका भारतातल्या छोट्या व्यापाऱ्यांना बसलाय। कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे छोटे उद्योजक पुरते हवालदिल झालेत। बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड हे दरवर्षी आपल्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून 1.5 ते 2 लाख गणेश मूर्ती तसंच पूजेचं साहित्य 25हून अधिक देशांमध्ये पाठवत असतात। मात्र युद्धामुळे पॅकिंगसाठी आवश्यक असलेले फोम उपलब्ध होत नसल्यानं परदेशात गणेश मूर्ती कशा पाठवायच्या असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय। महत्त्वाचं म्हणजे या युद्धामुळे निर्यातही महागली आहे। शेकडो कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकून पडलेत। ग्राहकांपर्यंत माल केव्हापर्यंत पोहोचेल याची कोणतीच खात्री व्यापाऱ्यांना देता येत नाहीये। परदेशातील ग्राहकांनी या सर्व ऑर्डर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच बुक केल्यात। त्यामुळे एकीकडे कच्च्या मालाची कमतरता, दुसरीकडे वाढलेली महागाई आणि तिसरीकडे युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता या तिहेरी कात्रीत निमेश जनवाड यांच्यासारखे शेकडो छोटे उद्योजक सापडले आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी जनवाड यांनी केली आहे। प्लास्टिकचे रेट्स पण खूप वाढलेले आणि गॅसेसची कमतरता म्हणजे जवळपास आज गॅसेसची कमतरता असल्यामुळे हे पॅकेजिंग इंडस्ट्रीवर मोठा फरक पडलेला आहे आणि जे आम्हाला आठवडाभर जसं सप्लाय येतो तसं सप्लाय न येता संपूर्णपणे आज 1 आठवडा झाला आहे, संपूर्णपणे सप्लाय स्टॉक झालेला आहे। तुम्ही पाहू शकतात की गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर बनवून तयार आहेत, परंतु पॅकेजिंग करण्यासाठी त्यासाठी जे लागणारं पॅकिंग मटेरियल आहे त्याचं शॉर्टेज होतंय आणि मला असं वाटतं की याची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे। म्हणजे जवळपास एक 100 रुपयाची वस्तू आहे तर ती जवळपास एक 200-250 रुपयापर्यंत त्याचा दर वाढलेला आहे। त्यामुळे साहजिकच आहे की याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे। कारण कसं असतं की या ज्या ऑर्डर्स असतात ह्या पूर्वीपासून बुक केलेल्या असतात। म्हणजे नोव्हेंबरला काय घेतले असतात, डिसेंबरला काय घेतले असतात आणि त्याची जे डील असतो, ट्रेड असतो तर त्या टायमाला ते फिक्स झालेला असतो आणि अचानकपणे भाववाढ झाल्यामुळे कस्टमर करून पण रेट वाढवून मिळणं फार कठीण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये पण शिपमेंट्स खूप लेट होत आहेत, ट्रान्झिट पिरियड खूप वाढत आहेत आणि कधी माल तिथपर्यंत पोहोचेल याची देखील शाश्वती नाही। तर थोडक्यात काय झालं की या वॉरमुळे लहान उद्योजकांवर फार मोठा संकट आलेलं आहे। दरवाढ झालेले आहे, भाववाढ झालेले आहे, माल विकत घेणं तर कठीण झालेलंच आहे, परंतु रॉ मटेरियलचा सप्लाय पण होत नसल्यामुळे या सर्व गोष्टी याला हिट करतायत आणि आम्हाला देखील मार्च, एप्रिल, मे आणि जून या पिरियडमध्ये गणेश मूर्ती परदेशात पाठवायच्या असतात, परंतु रॉ मटेरियलचं शॉर्टेज असल्यामुळे कुठेतरी आमचं डिस्पॅच सिस्टम थोडी डॅमेज झालेली आहे आणि लवकरात लवकर मला असं वाटतं की शासनाने याच्यावर लक्ष देऊन जे छोट्या लेवलचे जे बिझनेसमॅन आहेत त्यांना कसं याच्यामधून म्हणजे सावरता येईल हीच फक्त विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।